चला पुढे कंटिन्यू करूया आता. त्या दिवशी आपण वक्रासनावरती अभ्यास करत होतो आणि वक्रासनामध्ये आपण पाहिलेलं आहे की आपण दोन्ही पाय सरळ ठेवायचे, प्रथम दंडासनात ठेवायचे, त्यानंतर दुसरा पाय म्हणजे जो पाय वाकवणार आहोत त्या पायाचं पाऊल बरोबर सरळ असणाऱ्या गुडघ्याच्या शेजारी पडलं पाहिजे. पाऊल असं असल्यानंतर आपण दुसरा हात बाजूला असा ठेवायचा आणि हा हात पुढे घेऊन आपण फर्स्ट त्या दिवशी असं शिकलेलो, असं करून आपण ट्राय केले. त्याच्यानंतर आपण शेवटी काय केलं, वाकवलेल्या पायाच्या हिपवरती येऊन मागचा पाय कॉन्ट्रॅक्ट केला, मागचा गुडघा, आणि तेव्हा नंबरमधून आपण ट्विस्ट केला. हे इथंपर्यंत आपण ट्राय केले. आता यामध्ये अजून काय काय आपण ट्राय करायला हवं किंवा उशी घेऊन, ब्लॉक घेऊन, भिंतीचा आधार घेऊन कसं जमणार आहे यावरती आज आपण थोडं चिंतन करणार आहोत. प्रथम पाय आता सरळ ठेवलेला आहे. आता आपण पहिले पायाच्या अँगल विषयी थोडं बोलूया. हा बघा, हा भाग आहे ना, या भागाला पकडणं सोपं आहे, पण अँगल जर तुम्ही पाहिलात तर करेक्ट अँगल कोणता आहे याच्यासाठी आत्ता हे सिम्पल आहे, पण करेक्ट अँगल आहे पाय असा ठेवला. कारण आपला पाय असा ठेवला की तो पाय असा राहत नाही, आपला पाय असा राहतो, आपला पाय असा राहतो. म्हणून पायाचा अँगल असा ठेवण्याच्या ऐवजी तो असा एकदा ठेवून बघा. पण त्याच्यासाठी ना जे बाजूला दिसते ते, आता माझ्याकडे छोटासा क्लॉक होता हां इथे बाजूला, तर तुम्ही ते ठेवून बघा. किंवा उशी, हे बघा, उशी घेतली, इथे ठेवली आणि मग ट्राय करा तुम्ही तो अँगल कसा मिळतो ते जस्ट चेक करा, ट्राय करा. पर्पज काय होता हे करण्यामागे, एक सेकंड ना, बऱ्याच जणांनी पाठीला लेंथ पण दिलेली नाहीये. या बेसिक गोष्टी विसरून पुढचं नाही स्टडी करायचा आहे. मेन बेसिक भेंड्याची भाजी आली पाहिजे, त्यानंतर त्यात तुम्ही स्पायसेस मिक्स करा, त्याचे फ्लेवर बदला, तसं. हां, ही लेंथ अपेक्षित आहे पहिले. ओके, तर आपला पर्पज काय आहे हे करण्यामागे, अशी टाच घेऊन तो जसे वरती घेण्यामागे पर्पज असा आहे आपला की आपण पायाचा अँगल असा ठेवल्याने आपल्याला अँकलपर्यंत लवकर पोहोचता येतं. जो पायांचे टोज पॉईंट असतील तर नाही पोहोचता येत, अँकलपर्यंत प्रॉपरली पोहोचू शकतो. आता याच्यासाठी ना आपले जसे योगाचे ब्लॉक्स असतात ते ब्लॉक्स विटेसारखे असतात, पण त्या ब्लॉक्समध्ये एक प्रकार येतो, तो प्रकार असतो असं ट्रायंग्युलर. मी ट्राय करते, दाखवण्याचा प्रयत्न करते. थांबा. असं जे त्रिकोणासनासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. त्रिकोणासनामध्ये तो अँगल इतका ओव्हर स्ट्रेच होतो की त्याला परफेक्ट अँगल मिळत नाही, आणि त्यासाठी हे ब्लॉक्स इम्पॉर्टंट आहेत. असे ब्लॉक्स त्याच्यावरती पाय अशा पद्धतीने ठेवला जातो. बघा, पायाचा अँगल बरोबर मिळाला, अँकलमधून अँकल हिलमधून फ्लॅट बरोबर फुट होताना. पण आपण काय करतो, आता आपल्या प्रत्येकाकडे सगळे फ्रॉक्स अवेलेबल असतील असं नाही आहे. इवन तो ब्लॉक माझ्याकडे आत्ता या ठिकाणी नाही आहे, मी प्रॅक्टिस करते तिकडे वरती आहे, टेरेसवर आहे. म्हणून मी काय केलं, उशी घेतली आणि सेम तसाच अँगल दिला.
हेच मी त्रिकोणासनात पण करू शकते. म्हणजे आपण नंतर वक्रासनाच्या नंतर आपण त्रिकोणासन घेणार आहोत. ठीक. आता नेक्स्ट स्टडी आपण करतोय. आपल्याला ना यामध्ये ट्विस्ट जो करायचा आहे तो 180 डिग्रीवर करायचा आहे. बरोबर तुम्ही इकडचे बघा स्टर्नम होऊन इकडे फेस इकडचे तुम्ही तिकडे गेले पाहिजे मागे. इतका टर्न 180 डिग्री वरती टर्न करतोय आपण. आता हा टर्न पूर्ण बसण्यासाठी कुठे कुठे अडथळे येऊ शकतात आपल्याला, तर सगळ्यात मोठा अडथळा आहे आवाज येत नाही मॅम, सॉरी, आवाज क्लिअर येत नाही. एक सेकंड थांबा, कदाचित बाहेर पाऊस पडतो म्हणून असं. इथून येतोय का आवाज? हां ठीक आहे, मग मी काय बोलायचं असेल तर जवळ येईन आणि प्रॅक्टिकल करताना मागे जाईन. एकच मिनिट. ठीक आहे, सो सॉरी. आपण कंटिन्यू करतो. आता मी जराशी जवळून इथून बोलते. आता मला सांगा की माझा आवाज क्लिअर आहे की नाही. मग मी इथून बोलते. ठीक आहे. कुठे कुठे कोणते कोणते अडथळे येऊ शकतात मी तुम्हाला एक एक्झाम्पल देते. पहिला अडथळा आहे पोट. आता आपण सरावातले आहोत त्यामुळे आपल्या पूर्ण ग्रुपमध्ये मला दिसतं विजिबल आहेच. पूर्ण ग्रुपमध्ये कोणाचंही तेवढं पोट नाही आहे जास्त. तेवढं थोडंसं आहे, तेवढं नाही आहे, ते थोडंसं आहे, ते पण आपल्याला घालवायचं आहे. तर मी इतक्या वर्षांमध्ये एवढे लेडीज पाहिलेले आहेत. ऑलमोस्ट 70% लेडीजना किंवा कोणी असो, जेंट्स लेडीज दोघांमध्येही ते ओबेसिटीचं प्रमाण जास्त आहेच. तर इथून कितीही टर्न करण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा पोट अडवायचं. तर अशा वेळेस काय करायचं ते तुम्हाला मी सांगते. तुम्ही इतरांचा विचार ठेवून करून बघा, कारण आपल्याला आपल्या बॉडीमध्ये ते अडथळे मे बी नसू शकतात, दुसरे आहेत, पण ते मेन आत्ता आपण स्टडी करतोय तो नाही. आता बघा कसा फरक पडेल. वरती बसलो आपण, ओके, खुर्ची नाही, उशीच्या थोडं पुढे सरकले म्हणजे बटक्स मागे येतील. पाय वाकवला. आता टर्न करतो. टर्न करताना हे बघा किती गॅप मिळाली. कारण आधी काय होतं, आधी पाय इथे बसल्यामुळे, असं बसल्यामुळे मांडी लगेच पोटाच्या पुढे येत होती. हे बघा इथे येत होती सेंटरला, आणि आता इथेच आहे, गुडघ्याच्या बाजूलाच आहे पाऊल, पण सेंटरला येत नाही मांडी. इथे स्पेस निर्माण होतो. त्या स्पेसमधून मग पहिले या मसलला बाहेर काढून घ्यायचं, इकडे समोर काढून घ्यायचं, आणि मग फ्रीडम मिळतो. तर हा फ्रीडम मिळाल्यानंतर वक्रासनाचे फायदे अशा व्यक्तींना मिळू शकतात की ज्यांचं पोट जास्त आहे, ज्यांचं पोट वाढलेलं आहे. फर्स्ट ऑब्स्टॅकल विषयी आपण बोललो. सेकंड ऑब्स्टॅकल आहे आपला पाठीचा कणा, त्याचा स्टिफनेस. आता स्टिफ बॅक असेल, असं म्हणतात ना की म्हणजे एकच काम जे अवघड पद्धतीने आपण करतोय ते सोप्या पद्धतीने करता येतं. तर आपल्याला जर वक्रासन करायचं या आसनासाठी एक सोपा रस्ता आहे. तो सोपा रस्ता म्हणजे पहिले पाठीच्या कण्याची लवचिकता वाढवणे. सेम वक्रासन आपण भिंतीच्या आधारे केलं तर पाठीच्या कण्याची लवचिकता वाढेल का, किंवा यापेक्षा सोपं जाईल का, किंवा इथे करून नाही का वाढणार, जी तिकडे करून वॉलकडे करून वाढणार आहे, याचं उत्तर आपण प्रॅक्टिकली करून बघूया आणि घेऊया. आता मी तुम्हाला इथे दाखवतो. फर्स्ट माझा मॅक्झिमम टर्न तुम्हाला मी दाखवतो. हा बघा, मी पूर्ण टर्न केलेला आहे तुमच्याकडे. आता हे इथे कसं करूया आपण ते बघू.
भिंती लगत बसले मी. मध्ये फक्त एवढं अंतर आहे. आता छातीला टर्न होऊन एवढं हे जे अंतर आहे ना ते कव्हर झालं पाहिजे. रिस्ट टू एल्बो हे अंतर आपल्या वॉल आणि पायांच्या मध्ये असायला पाहिजे. तर मी ते घेतलेलं आहे. ते रिस्ट टू एल्बो का पाहिजे त्याचं उत्तर मी तुम्हाला देतो. थांबा जरा. पाय वाकवले. ओके. आता आपली थोडं पुढं करता. पुढे पण मग माझा पाय ठीक आहे. ओके. हा ओके. ठीक. कंटिन्यू करते. हां काय सांगत होते. येस. आता आपल्याला कोणते कोणते मेन भाग वळवायचे असतात किंवा ॲक्टिव्हिटी त्याची करायची असते. तर पहिले म्हणजे पायाला अडवून ठेवणे. तर पायाला अडवून ठेवण्यासाठी आपण हाताचा वापर तिकडे करतो. पण हाताला पण अडवून ठेवायची गरज लागते पुढे पुढे. तर हे बघा इथे लावला, हात अडला माझा, वॉलमुळे अडला, गुडगा पण अडला, हात सुद्धा अडला आणि बरोबर एका अँगलला अडले दोन्ही पण परफेक्ट मध्ये झालेले ते. आता दुसरा हात जो फ्री आहे तो आपण वरून आणतोय आणि बाजूला ठेवतोय इथे. मी त्या बाजूने दाखवते. इकडचं मी लॉक केलंय. हा लॉक केला. आता दुसरा हात कसा लॉक करते ते बघा. पहिले मी लेंथ दिली, पाठीला लेंथ दिली, त्यानंतर मी हात इथे ठेवला. रेक्टँगल आहे माझ्या हातामध्ये. आता मी या हाताने वॉलला ढकलायला सुरुवात करते. जसं जसं मी भिंतीला ढकलते तशी तशी मी तुमच्याकडे तिकडे जास्त टर्न होते. हे तुम्ही बघू शकाल. हे बघा टर्न 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 टर्न. अगदी हात सरळ होईपर्यंत मी कंटिन्युअसली टर्नच करते. तर हे आपल्याला भिंतीच्या आधाराने करता येतं. ॲक्च्युली सेम प्रोसेस त्या दुसरा हात जो खाली ठेवतो ना आपण वक्रासनात त्याने करायची असते. पण जो अँगल आहे ना पुश करण्याचा तो अँगल हे बघा हा मिळतो. जमिनीला पुश करणं इम्पॉसिबल आहे. ती पुश होणार नाही. तेवढी एनर्जी आपण वापरू शकत नाही. पण आपण ती एनर्जी वापरून ॲटलिस्ट याचं 50% त्यात उतरवू शकतो. पण भिंतीला पुश करणं पॉसिबल आहे. बघा पुश करताना माझा शोल्डर मागे जातो, पुश करताना मागे जातो. तर याने ट्विस्टिंग वाढते, याने फ्लेक्झिबिलिटी वाढवता येते. किती जणांना स्टिफनेस आपल्याला पण पाठीच्या कण्यात जेवढा प्रत्येक मणक्यातून पीळ मिळायला पाहिजे ना तो नाही मिळत आपल्याला पीळ. तर आपण या वॉलच्या सपोर्टने प्रॅक्टिस करताना आता स्टडी करायचा आहे की मानेला म्हणजे सर्वायकलला, लोअर सर्वायकल, अप्पर थोरॅसिक, मिड थोरॅसिक, लोअर थोरॅसिक टू अप्पर लंबर एवढा ताण मिळतोय का लंबारपर्यंत ते आपण बघूया. सेक्रम आणि कॉकिक्स त्या दिवशी सांगितल्याप्रमाणे सेक्रम आणि कॉकिक्सचे मणके त्याच्यामध्ये चकत्या नाही आहेत फिरण्यासाठी आणि तुम्ही फिरू शकताय. हे बोनमुळे नाही, हे त्याच्या दोन बोन्स म्हणजे 2 वर्टिब्राच्या मध्ये असणाऱ्या इंटरवर्टिब्रल डिस्कमुळे चकतीमुळे तुम्ही फिरू शकता. त्यामुळे तुम्हाला सर्वायकल टू लंबार प्रत्येक मणक्याला इथे टर्न द्यायचा आहे. सुरुवात करा. सपोर्ट कसा घ्यायचा ते समजलं आहे ना. कॅमेरा माझ्या अँगलनुसार ठेवा. मी जसं तुम्हाला दिसेल असा ठेवला तसा ठेवा. सगळ्यात मेन आहे पाठीला लेंथ देणे. अमृता सॉरी अश्विनी गोरे, तुम्ही जरा पाठीला लेंथ द्या. पाठीला पोक आहे ते घालवा पहिले, सरळ व्हा. आणि तुमचं पाऊल जास्त अलीकडे असं वाटतंय मला. पुढे ठेवा पाऊल. अजून नाव कंटिन्यू. आवाज नाही येते काय ऐकायला नाही. बरं मी पुढे क्लिअर करते.
मानेला अडवलेत अमृता पाटील. सर्वायकल मधून ट्विस्ट द्या. डावा हात थोडासा बाहेर काढा, म्हणजे उचलूनच डायरेक्ट बाहेर काढा अमृता पाटील. नाही नाही, हां बाहेर तिथे. अजून बाहेर लेफ्टला. आता ट्राय करा. आता बघा ट्विस्टिंग कसली किती छान होते. कल्याणी, जो तो डावा हात आहे ना तुमचा, तो एल्बो टू रिस्ट सरळ आला पाहिजे पुढे. नाही, तो उजवा आहे कल्याणी. मी डाव्याबद्दल बोलते ना. हां, मग बघा एल्बो कुठे आहे, मग त्याच्याच बरोबर रेषेत पुढे आला पाहिजे की नाही. घ्या मग खाली रिस्ट. रिस्ट अजून खाली, मनगट अजून खाली. हां, पाय नीट वाकवा. केवढा खाली गेलाय तो. गुडघ्याच्या शेजारी अडवून ठेवलाय का तो, हवा आहे तो अडवून. संचिता, अप्पर बॉडी पूर्ण थोडी लेफ्टला घ्या. पोस्टेरियर टिल्ट केलंय अश्विनी तुम्ही, त्याच्यामुळे तुम्हाला जमत नाही. न्यूट्रल ठेवा. पोस्टेरियर टिल्ट केलं की हे आसन पूर्ण चुकीचं होणार. जो हात मागे ठेवलाय त्याला जास्त स्ट्रेच मिळत नाही का? हो, जो हात वाकवलेला आहे तुमचा, गुडघ्याला लॉक केलेला आहे, त्याला तुम्हाला नाही मिळणार. जो हात फ्री आहे बाजूला त्याला मिळणार आहे. तिथूनच नाही, तुम्हाला मला एनर्जी वापरायची. उलट होत आहे. जो हात गुडघ्यापाशी आहे, अपोजिट हात, त्याला छान स्ट्रेच मिळतोय, परंतु जो मागच्या साईडला आहे त्याला नाही मिळत आहे. मग पूर्ण चुकीचं आहे. मोठी चूक झाली. आपल्याला ट्राय करायला पाहिजे. परत बघू जरा. तुम्ही पोझिशन घ्या, कॅमेरा सेट करा, तोपर्यंत मी एक पॉईंट क्लिअर करते सर्वांना. बरं, आपला ना जो भाग फ्लोअरला लावलेला असतो, कोणता भाग यात लावला आहे? मेन म्हणजे पेल्विस लावलेला आहे. आपण पेल्विस आणि लेग्स हे फ्लोअरशी अटॅच आहे. ते फाउंडेशन आहे. जर ते फर्म ते जसे असतील ना तशी अप्पर बॉडी असतील. ते जसे असतील. आता बघा, माझ्या फक्त पेल्विसच्या चुकीच्या पोझिशनमुळे माझं आसन किती विचित्र होतं ते बघा. आता मला सांगा, मी कोणता पेल्विक टिल्ट केलाय? कोणता? पोस्टेरियर. किती चूक झाली बघा. म्हणजे फक्त पेल्विस असं ठेवल्या कारणाने अप्पर बॉडीचं बघा काय झालंय. आता बघा, आता आता पण ना, कारण अँटेरियर आहे पण बटक्स मागे जायला पाहिजेत आणि दोन्ही बटक सिमिलर नाही आहेत आता मागे जायला. एक वर एक खाली आहे, एक वाकवलेला आहे ना पाय, म्हणून आपल्याला यात न्यूट्रल पाहिजे. आता बघा, न्यूट्रल ठेवतो, मध्ये ठेवतो. आता पडतो. तर इथली अलाइनमेंट कशी पाहिजे ते समजून घ्या. हा सेंटर आहे. त्यानंतर इथे जेवढा गॅप आहे बघू शकता तुम्ही, इथे जेवढा गॅप आहे तेवढाच गॅप माझा या हातात असं असायला पाहिजे. त्यानंतर आता बघा, माझी पाठीची अलाइनमेंट अप्पर बॉडीची बरोबर आहे का? का बरोबर नाही आहे? तिरकी आहे. मी इथून इथपर्यंत अशी तिरकी गेले म्हणून. म्हणजे याला सरळ आणण्यासाठी बघा, आता मी स्ट्रेट आहे. ठीक आहे. आता सेम वॉलचा सपोर्ट अजून कसा घेता येईल हेही सुचवते आणि त्यानंतर प्रणिती तुमचं बघते मी काय कुठे चुकते. अप्पर बॉडी जर तुमची अशी राहत नसेल आणि हा पार्ट पूर्ण असं बाहेर येत असेल असा, तर तुम्ही वॉलचा सपोर्ट वेगळ्या पद्धतीने घेऊ शकता. तो असा मी दाखवते. भिंतीला टेकले मी इथे अशी, आणि इकडे ना एक असा पार्ट आहे ज्याला मी प्रेस करू शकते. हे बघा, दिसतोय? पिलर आहे हा ॲक्च्युली, त्यामुळे मी याला प्रेस करू शकते. आता प्रेस केल्यामुळे हा बाहेर आलेला पार्ट आत कसा जातो ते पहा. गेला आतमध्ये, दिसलं तुम्हाला? हा आहे प्रॉपचा वापर. चला आपण दोन्ही, हा पण सपोर्ट ट्राय करायचा आहे. जर तुम्हाला इथे पिलर नाही मिळाला
तर तुम्ही सरळ याचा सपोर्ट घ्यायचा फ्लॅट वॉलचा. त्यासाठी वॉलला पाठ नाही लावायची, डायरेक्ट वॉलला हात लावायचा असा आणि मग सरळ करायचं, मग तुम्ही होणार सरळ. चला बघू आता प्रणिता, बघू सगळ्यांचं मला करेक्शन करायचं आहे. शीतल दिसत नाही हा, तुम्ही कॅमेरा खाली घ्या. मॅम मी एक विचारू का? विचारा कल्याणी. पण आसन स्थिती हे वक्रासनामध्ये आहे असं वाटतच नाही वॉलचा यूज केल्यानंतर. नाही नाही असं नाही आहे. तुम्हाला मी याविषयी विषय सांगते. म्हणजे प्रॉप्सच्या उपयोगामध्ये आसन कसं जमतं ते तुम्हाला सांगते. मॅम थोडस आसन करताना आहे ना, जो मागचा हात आहे ना आपला, तो थोडासा खाली कमी पडतो, म्हणजे हातावरती जास्त प्रेशर येतं. तर बरं ब्लॉक घेऊन मग घेतलं तर चालेल का? हो, मी हेच सांगणार होते. आपल्या प्रत्येकाच्या हाताची साईज ही किंवा लेंथ वेगवेगळी आहे, सेम नाही आहे. उंचीनुसार आपली उंची पण बरोबर वेगवेगळी आहे. त्यामुळे आपण या आसनामध्ये कोणत्याही आसनामध्ये सगळ्यांनी सेम करून त्याचा उपयोग नसतो. जसं तुम्ही पाहिलं असेल, कोणाची अप्पर बॉडी जास्त उंच असते पण हात थोडे शॉर्ट असतात. कोणाची अप्पर बॉडी किंवा पूर्णच बॉडीची हाईट कमी असते पण हात लॉंग असतात. असं आहे. आता माझं जर पाहाल, माझी देहष्टी पाहाल, तर माझी हाईट आहे जास्त चांगली बऱ्यापैकी आहे, पण माझे हात गरजेपेक्षा जास्त लॉंग आहेत माझे असे. आणि आता आता जरी बरोबर वाटतंय, मी थोडी अजून लहान होते तेव्हा जास्तच लांब दिसायचे, लांब होते म्हणजे प्रॉपरली असं. त्यामुळे आता बघा इथपर्यंत येतात, गुडघा माझा एवढंच लांब, एवढं 2 इंचाचा फरक असतो इथून गुडघ्यापर्यंत. त्यामुळे हाताची लेंथ माझी जरा जास्त आहे, तर मला गरज लागत नाही खाली ब्लॉक घ्या, खाली हे करा ते करा असं. पण कोणाचे जर शॉर्ट असतील तर त्यानुसार ब्लॉक घ्यायचे असतात. हा ब्लॉक कसा घ्यायचा असतो तुम्हाला दाखवते मी. ब्लॉक हां हे बघा, याविषयी मी आधी सांगितले की नाही मला आठवत नाही, पण तुम्हाला दाखवते मी. सांगितलंय ना, फर्स्ट हाईट, सेकंड हाईट, थर्ड हाईट. ही फर्स्ट हाईट आहे, ही सेकंड हाईट आहे, ही थर्ड हाईट आहे. मग तुम्हाला आता जर जास्त कोणाचे हात खूप जास्त शॉर्ट आहेत, सो यू नीड थर्ड हाईट. आता असं पण नाही की हात शॉर्ट आहेत, मला पण थर्ड हाईट लागू शकते. कशी ते दाखवते की थर्ड हाईट मला वापरायची असेल तर मी कशी वापरावी हे सांगते. ठेवलं बसले, कारण मी प्रेस करू शकते याला. हात सरळ केल्यानंतर मी इथून ब्लॉक होते, त्यामुळे मी हे चूज केलं की हात लांब ठेवून आपण असं टर्न करावं, ढकलावं. जसं मी भिंतीला ढकलत होते ना, तसं मी ब्लॉकला ढकलते खाली आणि पुढे असं. आणि रबर असल्या कारणाने असं स्लाईड होत नाहीये पुढे. खालची मॅट आहे जी प्रॉपला धरून ठेवत असते, अशी मॅट आहे आमची, त्यामुळे मी कशी प्रेस करते. सेकंड हाईट येस, आणि फर्स्ट हाईट ॲक्च्युली मला गरज नाही यायची, पण मी उशी घेतली आहे ना म्हणून मला आता गरज यायची. बरोबर मला हाईट दिली. बघा किती मोठं काम केलं ब्लॉकने. माझ्या पाठीला पोक आलेला असेल आणि मी टर्न करत होते. तुमच्याशी बोलता बोलता माझं पण दुर्लक्ष झालेलं पाठीच्या कण्यावर. ब्लॉकने मला ते दाखवून दिलं. हे होतं कल्याणी. प्रॉप्स आपल्याला दाखवून देतात. सांगते मी याच्यावरती थोडंसं बोलायचं आहे मला. हात सरळ झाले बघा, मी कुठून कुठे गेले. इथून पाठ सरळ असं. तर तुमच्यापैकी जे माझ्याशी कनेक्ट होते आधीपासून
त्यांना माहिती आहे मी पुढे काय बोलणार आहे ते. तर तुमच्यापैकी ज्यांना BKS अय्यंगार माहिती आहे तर त्यांचं एक वाक्य आहे, म्हणजे योगाचार्य पद्मविभूषण डॉक्टर BKS अय्यंगार, त्यांचं एक वाक्य की प्रॉप्स आर माय गुरुज, प्रॉप्स माझे गुरु आहेत. असं ते का म्हणाले असतील याचं कारण आहे. बघा, आता जसं कल्याणी तुम्हाला वाटलं की ती आसन स्थिती वाटत नाही, खरं काय आहे ते स्वतःच म्हणाले की हा जो आहे ना, हा मानवी देह हा सुद्धा आपला सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा प्रॉप आहे. प्रॉप म्हणजे माध्यम, प्रॉप म्हणजे त्याच्या मदतीने, त्याच्या माध्यमातून आपण प्रकट होऊ शकतो, आपण काहीतरी निर्माण करू शकतो. हे शरीर आहे म्हणून आपण किती काय काय निर्माण करू शकतो. म्हणजे किती मोठा प्रॉप आहे आत्म्यासाठीचा, सोलसाठीचा, मनासाठीचा. या शरीराला सबस्ट्रॅक्ट केलं तर आपण एकही कर्म करू शकत नाही. हा प्रॉप आहे. तसंच हा जो फ्लोअर आहे हे आपल्याला यूज टू झालं आहे ग्रॅव्हिटीने धरून ठेवणं आणि सगळं, पण हा प्रॉप आहे, हा मोठा प्रॉप आहे. तर आजूबाजूला जे तुम्हाला दिसतंय, जे आहे आणि जे तुमच्यात आहे ते सगळेच प्रॉप आहेत, पण आपण त्याला ते प्रॉप म्हणत नाही. मग प्रॉप्स आर माय गुरुज असं ते का म्हणाले असतील याच्यावरती मी भरपूर चिंतन केलं आणि आपण थोडंसं चिंतन करूयात. आपल्याला ना एखादं महत्त्वाचं काम असतं, मोठं काम असतं, पण ते काम कोणाच्या तरी मदतीमुळे ते पूर्ण होतं. असं झालंय आपल्या बाबतीत, कोणाच्या तरी मदतीमुळे काम पूर्ण होतं. जसं मुलांना अभ्यास असतो, भरपूर अभ्यास असतो, पण एक डायजेस्ट म्हणून येतं बघा, त्या डायजेस्टच्या मदतीने तो अभ्यास अजून सोपा होतो. असे अजून काही प्रकार असतात की त्याने सोपा होतो. तर तो अभ्यास करण्यासाठी तो डायजेस्ट एक प्रॉप झाला. त्यांचा अभ्यास पूर्ण करण्यासाठी टीचरांची मदत हे प्रॉप्सच्या मदतीसारखंच आहे. कशाची तरी मदत घेऊन आपण आपले स्वतःची प्रगती करणे हे प्रॉप्सचं काम आहे. तर प्रॉप्स गुरु काय, कारण ते आपल्याला दिशा देतात. कोणती दिशा देतात हे मी तुम्हाला सांगते. आता जरा थांबा, तुम्हाला मी एक उदाहरण देते, यावरती थोडा स्टडी करूया, कारण याच्यावरती आपला दृष्टिकोन अवलंबून आहे प्रॉप्सकडे पाहण्याचा. या विटेला तुम्ही कसं पाहताय हे अवलंबून आहे आणि त्याच्यामुळे मला तुम्हाला काहीतरी दाखवायचं आहे. वेट फॉर अ सेकंड. हा बघा प्रॉप, ओके, प्रॉप. आता चक्रासन आपण केलंय, आपल्यापैकी सर्वांनी केलेलं असणार. चक्रासन करताना किती मेहनत लागते आपलं सोडा, इतरांना किती मेहनत लागेल चक्रासन करायला. ओके, आता आपल्याला चक्रासन आलं तर मला तुम्ही सांगा, तुम्ही 3 मिनिट चक्रासनात थांबाल, 2 मिनिट थांबाल, 1 मिनिट थांबाल? 1 मिनिट पण थांबण्याचा प्रयत्न करू. नॉट कॉन्फिडेंट, वी आर नॉट कॉन्फिडेंट. पण या बॉलकडे बघा, यावरती जर तुम्ही चक्रासन केलं तर तुम्ही 5 मिनिट थांबाल याच्यावरती आणि पुढे प्रॅक्टिस करत गेलात तर 10 मिनिट याच्यावरती एकदम 10 मिनिट अशी पडून असते चांगली, कोणी उठवायला येईपर्यंत. काय करते, नुसती पडून नसते, त्याच्या पुढे काय करते हे मी सगळ्यात शेवटी सांगणार काय करते ते. हा टॉपिक खूप इम्पॉर्टंट आहे. हा यावरती हे तुम्हाला चांगलं नीट लिहायचं आहे आणि मी तुम्हाला लिहायला टाईम पण देणार आहे. आता बघून घ्या नीट. आता मग आपला प्रश्न असा येईल, इथे उपस्थित होईल की चक्रासन प्रॉपरली करण्यासाठी विदाउट प्रॉप अश्विनी म्यूट करा ना. विदाउट प्रॉप चक्रासन करताना हातापायाने आपल्याला जोर द्यायला लागतो, जो याच्यात लागणार नाही, म्हणजे आपल्याला त्याचं बेनिफिट मिळणार नाही. बरोबर नाही ना मिळणार बेनिफिट, याच्यावरती आपण पूर्ण सोडून देणार आहोत वेट. चक्रासन करताना आपण हातांनी जोरात फ्लोअरला पुश करतो, म्हणजे याची किती प्रगती होते इथे आपल्या हातांची. तो झाला विदाउट प्रॉप चक्रासनाचा बेनिफिट. विथ प्रॉप चक्रासनाचं म्हणजे आपण इथे उच्च श्रेष्ठ काय, विथ प्रॉप करायचं की विदाउट प्रॉप करायचं, इथे आपण नाही भांडण करत आहोत, त्यांच्या कंपॅरिझन नाही करत आहोत किंवा त्यांच्यामध्ये तुलना नाही करत आहोत.
आपण काय करतोय, सेम मी तुम्हाला भाजीचं उदाहरण देते कारण ते आपल्याला नीट समजेल. सेम भाजी मला आता स्पेसिफिकली बटाट्याची भाजी ही सुकी पण आवडते आणि ही एकदम असं मसालेदार छान स्पायसी सुद्धा आवडते. सेम बटाट्याची भाजी कधी कधी सुकी खावीशी वाटते आणि कधी कधी स्पायसी मस्त आमटी बटाट्याची करून खावीशी वाटते, बरोबर? मग त्याच्यात श्रेष्ठ कोण, सुकी की आमटीची? नाही ना सांगू शकत. तुमच्या बॉडीची रिक्वायरमेंट काय, तुमचा मूड काय आहे हे महत्त्वाचं. आता पाऊस पडतोय छान, मग आता जर मला सांगितलं की भाजी बनव तर मी मस्त अशी आमटीची बनवणार, म्हणजे आमटी भात घेऊन मस्त खाता येईल, हो की नाही? वातावरण काय आहे याच्यावरती अवलंबून असतं. तसं माझ्या बॉडीची नीड काय आज, जर माझ्या बॉडीची नीड असेल की बॅकवर्ड बेंडिंगमध्ये जास्त वेळ मला थांबायचं आहे किंवा बॅकवर्ड बेंडिंग करून पुढचं सांगते किंवाच्या पुढचं जरा ब्रेक घेऊन सांगते, तर मी काय करणार, मला आज ताकद नाही आहे हाताने उचलायला किंवा मी याच्या आधी हँडस्टँडची प्रॅक्टिस केली आहे, वसिष्ठासन केलं आहे, नकरासन केलं आहे, समतोलासन केलं आहे, तोलासन उचललं आहे हातांवरती, पद्ममयूरासन केलं आहे ज्यात मी हातांवरती पूर्ण वेट दिलं आहे, अधोमुख श्वानासनाची प्रॅक्टिस केली आहे भरपूर. तर मी चक्रासन असं करणं आजच्या दिवसासाठी आजसाठी बरोबर नाही आहे. आजसाठी बरोबर आहे बॅकवर्ड. अरे मी आज चक्रासन मी आज हँडस्टँड केलं, सगळं केलं, पण मी आज बॅकवर्ड पेंटिंगच चांगली केलेली नाही आहे. चला चक्रासन बॉलवरती करूया, असे चेंजेस करायचे असतात. मग हे चक्रासन बघा, आरामात यात तुम्ही माझ्याशी चांगली तासभर गप्पा, मी अख्खा क्लास 10 ते 11 या पोझिशनमध्ये घेऊ शकते, जे मी नुसतं चक्रासन करून घेऊ शकत नाही. तर याचा बेनिफिट आहे की बॅकवर्ड पेंटिंगमध्ये जास्त काळ राहणे, याचा बेनिफिट डिफरंट आहे. आता पुढे आपला एक टॉपिक येणार आहे, तर टॉपिकचं नाव असणार आहे श्वासक्रिया. श्वासक्रिया, प्रत्येक आसनामध्ये तुमचा श्वास बदलतो, त्या श्वासाला आपण नाव देतो त्या आसनाचं. आता जसं माझा चक्रासनात माझा श्वास होता चक्रासनमय श्वास होता, पश्चिमोत्तानासनमय श्वास. फरक बघा कसा आहे. तुम्ही नुसते बसलेला आहात तर तुमची ब्रिदिंग वेगळी आहे आणि मी चक्रासन जर केलं तर माझी ब्रिदिंग वेगळी आहे, करेक्ट? जर तुम्ही चक्रासन करताय तर तुमची ब्रिदिंग वेगळी आहे आणि मी नुसती बसले हातावर हात ठेवून तर माझी ब्रिदिंग वेगळी आहे. ओके, गॉट इट? म्हणजे तुम्ही जसं जसं आसन करता त्यानुसार श्वास तुमचा बदलतो. आता यालाच म्हणतात श्वासायम, म्हणजे प्राणायामाची पूर्व तयारी. म्हणून आसन आणि प्राणायामाच्या मधला सराव आहे श्वासक्रियेचा. तुम्ही जसा श्वास बदलाल, ब्रीथ पॅटर्न बदलाल, तसे तुमचे बेनिफिट्स बदलतात. हे याचा अनुभव आपण चक्रासनात घेतलाय, आठवताय? सॉरी पश्चिमोत्तानासनात घेतलाय, आठवताय? काय काय केलेलं पटापट सांगा बरं. आपण पश्चिमोत्तानासनात काय काय केलेलं श्वासाचं? काय केलं? मध्ये मधून श्वास घेतला होता. करेक्ट. सेकंड, बॅक साइड, पाठीमागे पूर्ण कुटुंब भरून पुढे लेन दिली होती. करेक्ट. अजून काय केलेलं श्वासाचं आपण? आणि जास्त पेंडिंग झालं म्हणून एक सेकंड, शीतल काय म्हणताय? हळूहळू सोडायचा आणि नंतर पुन्हा हळूहळू घ्यायचा आणि दीर्घ सोडायचा, असं. हा, म्हणजे तिसरा पॅटर्न आपण केलेला डीप इन्हेलेशन अँड शॉर्ट एक्झलेशन, नॉर्मल एक्झलेशन. चौथा पॅटर्न केलेला नॉर्मल इन्हेलेशन अँड डीप एक्झलेशन. असेच आपण पुढे पॅटर्न अजून शिकायचे प्रत्येक आसनामध्ये. मी एकाच दिवशी सगळे सांगितले नाही तुम्हाला, 4-5च सांगितले. असे आपल्याला शिकायचे. मग हे करण्यासाठी तुम्ही ते विदाऊट प्रॉपचं चक्रासन जर केलं तर त्यात पॉसिबल आहे? पटापट अशी धाप लागते चक्रासनामध्ये होल्ड केल्यानंतर, आणि कधी एकदा आसन सोडतं असं होतं. त्याचे बेनिफिट्स आहेत, त्याचे बेनिफिट्स खूप आहेत. हातांची स्ट्रेंथ जी चक्रासनात आपल्याला मिळणार आहे ती काय याच्यावरती नाही मिळणार आहे, फुग्यावरती. हां, पण याचा अर्थ असं नाही फुगा म्हणून असं ढकलून देईन मी. हा, हे गुरु आहे. प्रॉप्स आर गुरु. ओके. मग आता ही जी श्वासक्रिया आहे
ती मला याच्यावरती चक्रासन करताना मिळणार आहे, डायरेक्ट केल्यानंतर नाही. म्हणून मला हे लागणार असं. तर आपण आज कंपॅरिझन नाही शिकलो, आपण आज शिकलो की आपली भेंड्याची भाजी कशी वेगवेगळ्या पद्धतीने बनवायची हे आपण आज शिकलो. म्हणजे चक्रासन कसं वेगवेगळ्या पद्धतीने करायचं. आता समजलं प्रॉप्सचं इम्पॉर्टन्स काय आहे ते. बॉलचा वापर करून करायचं का, कारण त्यांची बॅग तेवढी लवचिक नसते. काय काय प्रश्न कळला नाही मला. त्यांची बॅग एवढी लवचिक नसते ना, मग त्यांनी प्रॉपचा म्हणजे या बॉल्सचा वापर करून पहिला करायचं आणि नंतर मग चक्रासनाचा सराव करायचा. हो ते आहे. आता सुरुवातीला ना, म्हणजे असं पण नाही की मी शिकवताना समोरच्या माणसाला शिकवताना बॉलच घेते चक्रासन करताना, असं नाही आहे. माझे तर सगळे क्लास ऑनलाईन आहेत. मी कसा माझा बॉल पाठवू सगळीकडे आणि प्रत्येकाकडे बॉल असेल असं पण नाही. तर मी चक्रासन करून घेताना मग खूप वेगवेगळ्या प्रकारे करून घेतलंय. चेअर सोबत करायचं, बॉलच्या मदतीने करायचं, आणि हे आपण पुढे शिकूया. चक्रासनाच्या टॉपिकमध्ये आपण ते आसन कशा वेगवेगळ्या पद्धतीने लोकांना, वेगवेगळ्या पद्धतीच्या लोकांना शिकवायचं याच्यावरती आपण चिंतन करूया. ठीक आहे. जसं आत्ता आपण वक्रासनावर चिंतन केलं, आता हेच वक्रासन आपल्याला अजून खुर्चीवर करून बघायचं बाकी आहे. करणार आहोत आपण ते. तर आजचा टॉपिक समजला प्रॉप्स. उद्या मी विचारणार आहे प्रॉप्स आर आवर गुरु, हा टॉपिक आहे तुम्हा सर्वांना. कोणालाही उद्या विचारणार, कोणत्याही 5 जणींना विचारणार आहे. ओके. तुम्ही त्याच्यावरती 2 मिनिटाचं चिंतन करा, जास्त नाही. 2च मिनिट बोलायचं, चिंतन करून ठेवा उद्यापर्यंत. ठीक आहे. चला. दसऱ्याला आमचे सगळे इकडे प्रॉपच ठेवलेले असतात पूजेला, पुस्तकं आणि प्रॉप. ठीक. तर हा जो वॉलचा सपोर्ट होता ना, तो वेगळा सेकंड टाईपने मी जो सांगितला, इथे इथे असं प्रेस करून, तो नाही बघितला मी. तो जरा दाखवा सर्वांनी करून. स्टार्ट. मला बघू देत आता लवकर. त्यामध्ये वक्रासन समोर बघूनच करायचंय की भिंतीला मगाशी केलं तसं? ऍक्च्युली भिंतीकडेच बघणार ना आपण. हे बघा, आता मला या भिंतीला ढकलायचंय. मी लांब बसले भिंतीपासून, 1 हात अंतरावरती बसले. तुमच्याकडे मी फेस करणार, कारण माझा हा हात तिकडे यायला पाहिजे, राईट. तर मी इकडे धरलं, बघू शकता तुम्ही. दिसतंय अमृता? हा. हां. आता माझा हा इथली छाती आहे ना, तिथे भिंतीकडे गेली. आता मी ढकलली, मी सरळ झाले आणि आता मी भिंतीकडे बघते. म्हणजे वक्रासनात मी समोर न बघता मी तिकडेच बघितले, राईटला. ऍक्च्युली पाय समोर करायचे का विचारायचं तुम्हाला. थँक्यू. उत्तर मिळालं नाही इकडून तिकडून, मग बस ठीक आहे. तुम्ही आता जो दुसरा सांगितला ना, सपोर्ट घेऊन वॉलचा सपोर्ट घेऊन, त्याच्यामध्ये छान स्ट्रेच मिळतो असं जाणीव. ठीक आहे. आता पुरतं तुम्ही बोलताय ते बरोबर आहे, पण तुम्ही परत ते नेक्स्ट टाइम असं करत 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 तुम्हाला दोन्ही सपोर्ट चांगले घेता आला पाहिजे, चांगले घेता आले पाहिजे. फर्स्ट इतका मस्त आहे ना फर्स्ट सपोर्ट. खरं सांगायचं तर माझ्या पाठीची लवचिकता आहे, मला वक्रासन जमतं. पण वक्रासनात मला जे एक्सपेरिमेंट करायचे असतात ना, श्वासाचे, परत मला थांबायचं असतं 15 मिनिट, ते मी तिकडे थांबते भिंतीकडे. कारण इथे थांबल्यानंतर मला थोडं नंतर इथे स्ट्रेच, हात सरळ ठेवला तर इथला ओव्हर स्ट्रेच वाटतो. मग लक्ष इकडे विचलित होतं, हाताचे मुवमेंट्स बदलत राहतात. ट्विस्टिंग 100% जी मला मिळते पर्सनली, ती मला इथे मिळते. आता इथे ती देण्यावरती, इथे पण ती देता येते, पण ती देण्यासाठीची एनर्जीची लेवल लागते ती 100%, आणि इथे लागते 70-80%. म्हणून आपल्याला राहिलेले 30% एनर्जी आपल्याला दुसरीकडे वापरता येते, पेल्विसच्या ठिकाणी, पाय स्ट्रेच करण्याच्या ठिकाणी. लक्षात आलं? ट्राय बघू. आता मला लास्ट चेक करू देत. मॅम ब्लॉकमुळं आसन एकदम उंचीला आलं
आणि एकदम परफेक्ट झाल्यासारखं वाटलं. कारण एवढे दिवस मी करत होते ना 2-3 दिवस, तर मला आसन, वक्रासन व्यवस्थित वाटतच नव्हतं. म्हणजे परफेक्ट होतंय म्हणून. बहुतेक हातांची उंची कमी असल्यामुळे मला तो प्रॉब्लेम येत होता. एक्झॅक्टली, तुम्ही बरोबर बोललात प्रिया. आता मला करेक्शन करायचंय, सर्वांनी तसंच होल्ड करा. मी सुरुवात करते प्रणालीपासून. प्रणाली, राईट हँड अजून राईटला घ्या, ढकला. शोल्डर आहे ना प्रणाली, तो असा आला कानाजवळ, तुम्ही शोल्डर असा करा, असं सेपरेट. त्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट, लेंथ द्या पाठीला. अश्विनी गोरे नका उचलू कॅमेरा. त्यानंतर प्रणाली शेवटी इमॅजिन करा की मी तुमचा डावा खांदा पुढे ढकललाय, उजवा खेचलाय. व्हेरी गुड प्रणिता, व्हेरी गुड. लेंथ खूप सुंदर दिली प्रणिता. आणि तुमचं लक्ष सगळ्या भागांवरती एक समान आहे, हे इथून मला समजतंय. तर रूपाक्षी, एकच मिस्टेक झाली ती म्हणजे हात, तुमचा डावा हात आहे ना, तो खांद्याच्या रेषेत नाही राहिला, तो खाली राहिला. खांद्याची रेष, खांदा वर आहे, तो नाही हो, उजवा नाही, डावा. आता बघा किती सुंदर झालं. दीपाली खूप प्रकाश येतोय तिकडून, असं सगळं ब्लर ब्लर चित्र दिसतंय, काय दिसत नाहीये मला. गीता, तुम्ही उजव्या हाताचा वापर नाही केलात. उजवा हात आपण भिंतीला लावणार होतो ना. इथे नाही गीता, पाय माझ्याकडे येणार, पाय माझ्याकडे आणि हात तिकडे. आता तुम्ही ज्यांनी पाय माझ्याकडे केलाय आणि हात पलीकडे मागे केलाय,